नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. मी गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीचा डायरेक्टर अविनाश नरोटे तुमचं या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतोय. तुम्हाला माहितीच आहे की एज्युकेशनल सेक्टरच्या रिलेटेडच्या न्यूज देणं हे आपलं काम आहे आणि पालकांना मुलांना अवेअर करणं, त्यांना जागतं ठेवणं, त्यांना ज्या गोष्टी माहिती पडायला उशीर होतो त्या तत्परतेनं माहिती करून देणं, यासाठी मी याच्यावरून तुम्हाला न्यूज देत असतो. आज महत्त्वाची बातमी आहे. खरं तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्र शासनानं आपल्या FDA म्हणजेच फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन या डिपार्टमेंटमध्ये अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती केली आणि तेव्हापासूनच त्यांनी प्रचंड मोठ्या लेवलला जाऊन राज्यामध्ये अन्न व औषध प्रशासनामध्ये अतिशय जोरदार काम चालू केलं. आणि मग हॉटेलमध्ये जे एक्स्ट्रा केमिकल्स वापरले जातात, रंग वापरले जातात किंवा अन्य कुठल्या गोष्टी त्याच्यावर तर ते ॲक्शन्स घेत आहेत. दुधावरती ते ॲक्शन्स घेत आहेत जर त्याच्यात अडल्ट्रेशन असेल, काही भेसळ असेल तर. पण काल त्यांनी अतिशय ऐतिहासिक एक निर्णय घेतला, तो म्हणजे शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना जे शाळेच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी खायला प्यायला मिळत असतात त्याच्यामध्ये मिळणारी एक अतिशय धोकादायक गोष्ट, ते म्हणजे स्टिंग एनर्जी ड्रिंक म्हणून एक मिळत असायचं, जे रेड कलरची बॉटल होती. तुम्हाला स्क्रीनवरती त्याचा फोटो दिसतोच आहे. तर त्या स्टिंग एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफीन असायचं, मोठ्या प्रमाणात शुगर असायचं. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कॅफीन आणि शुगर हे आपल्या हेल्थसाठी अतिशय डेंजरस आहे आणि ते मुलांना डायरेक्टली त्यांच्या पोटात जात होतं. काही प्रमाणात थोडंसं अल्कोहोल त्यामध्ये होतं. त्यामुळं तो निर्णय त्यांनी काल घेतला की शाळेच्या आवारामध्ये 500 मीटरच्या अंतरावरती स्टिंग एनर्जी ड्रिंक मिळणार नाही आणि त्यामुळं त्याच्यावरती बंदी करण्यात आलेली आहे. पावसाळी अधिवेशन चालू आहे, त्यामुळं जे आपले विधानसभेचे भाजपचे आमदार आहेत विक्रम पाचपुते यांनीही या पेयाच्या दुष्परिणामांवरती त्या ठिकाणी विधानभवनामध्ये चर्चा केली. त्याच्यामुळं तुकाराम मुंडेंच्या या निर्णयाचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रात 100% होत आहे. त्यामुळं आपली जर मुलं शाळेमध्ये जात आहेत तर त्या आवारामध्ये 500 मीटरमध्ये स्टिंग मिळतं आहे का याची तुम्ही चौकशी करा, हे बघा. जर मिळत असेल तर तुकाराम मुंडेंना जे अन्न व औषध अधिकारी आहेत त्यातले त्यांना प्रशासनामधले त्यांना तुम्ही डायरेक्टली इंस्टाग्रामवरती पाठवू शकता. प्लस अजून एक महत्त्वाची गोष्ट की मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर आपल्या घराच्या शेजारी किंवा घरी आपला मुलगा हे पेय पिणार नाही याची पण काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे तुकाराम मुंडेंच्या या निर्णयाचं आपण मनापासून स्वागत करूयात. धन्यवाद.